सुरुवात कुस्ती चालू झाली। या मैदानावरती अनेक पैलवान लढून गेले। शाबास, कुस्ती चालू झालेली। महाराष्ट्राची कुस्ती, महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची परंपरा म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती। पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मथुरा। गेल्या वर्षी याच मैदानावरती हीच कुस्ती होती आणि तीच कुस्ती का घेतली हे अमित भाऊ सांगतील। खरं तर ह्या वर्षी उमेश मथुरा हा दोन नंबरची कुस्ती होती। सिकंदर शेखची आणि प्रितपालची कुस्ती जोडली होती, पण प्रितपाल म्हटलं की मी 20 मिनिटं कुस्ती करीन, त्यामुळे मी कुस्ती ती मोडली आणि सिकंदर शेखची आणि परत उमेश मथुराची कुस्ती घेतली। कारण आपल्याला मैदानाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कुस्ती ही आपली निकाल होतो त्या कुस्तीचा, आणि 20 मिनिटात निकाल लागला ना सांगा दिवसाचं मला वाटतं, म्हणून मी प्रितपालची कुस्ती जोडलेली म्हणजे कुस्ती मोडून टाकली। चर्चा पण झाली की प्रितपालची आणि सिकंदरची कुस्ती आहे, सगळं ठरलं होतं, परंतु त्या कारणामुळे फक्त कुस्ती मोडली। धन्यवाद। खरोखर कुस्तीतले तज्ञ आणि जाणकार असावं लागतं। प्रितपाल पगवाडा फार मोठं नाव आहे, पण त्या पैलवाननी एक अट घातली, मी फक्त 20 मिनिटं कुस्ती करणार। पण त्या पैलवानला कुठं माहिती आहे हा मुळशी तालुका आहे, हा पैलवानाचा तालुका आहे। कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते। शाबास, बेनधडक दोन्ही पैलवान लढतायत। सिकंदर शेख विरुद्ध उमेश मथुरा। सिकंदरला दुखापत झाल्यानंतर असं वाटलं सिकंदर संपतो का काय, हो, त्याच्यावरती एक चांगला शेर है, हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते। क्या बात है। गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते। वा वा वा। खचणं आणि हारणं त्याच्या रक्तातच नाही। टाळ्या पाहिजे त्या सिकंदरसाठी। एखादा एवढ्या दुखापतीतून घरीच बसला असता, बरोबर, आणि अनेक जण बसल्या सुद्धा, बरोबर। खऱ्या अर्थानं मनोबल त्या पोराचं चांगलं आहे, म्हणून पुन्हा एकदा प्रभू हनुमंताच्या कृपेनं मैदानमध्ये लढतोय। हे सगळं स्वीकारावं लागतं, त्याच्यावर मात करावी लागते। शबास 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 बस बस। हो, शिंगवाले तोंडाला तरी लावा की राव, हा पळणच होईना तुम्हाला। चला कुस्ती करा, हे सगळं स्वीकारावं लागतं। शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शबास, बालपणी घोडेस्वार होण्याचं, भाला चालवण्याचं, ढाल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं। मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या, बाळ शिवबा घोड्यावर बसू नको, पडशील पाय मोडल, झालं असतं का स्वराज्य निर्माण। हे सगळं स्वीकारावं लागतं, स्वीकारूनच पुढं जावं लागतं। कुस्ती या खेळासारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही। आज जरी तालमीत एक मोठा पैलवान, एका जोडीतलं पैलवान असलं तर दुसऱ्या पैलवानला काम सांगितल्यावर म्हणतो काय गामा लागून गेला काय संतोष दादा। मग गामा पैलवान किती वर्षापूर्वीचे होते, आजही नाव घेतलं जातं का गामा जगत जेता झाला, एवढा मोठा पैलवान गामा झाला। हो, अरे बापरे, गामा उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग येऊ दिला जात नव्हता, पण गामाच्या वस्तादनं जाहीर केलं, माझ्या पट्ट्या पुढं कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000। पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले। दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले, आणि इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला, भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे। गामाने भाग घेतला, गामा जगत जेता झाला। जेस्को बरोबर फायनलला कुस्ती झाली, त्याच्या मनाला ती गोष्ट लागली, पुन्हा तयारी करून गामा भारतात आला आणि पतियाळाला कुस्ती लागली। पुन्हाही समोरून 42 सेकंदामध्ये आकडी डावावरती आसमान दाखवलं। गामा जातीने मुस्लिम होते, धर्मनिरपेक्ष होते, गामा कृष्ण भक्त होते। गामा भारताची फाळणी झाली, गामा पाकिस्तानात राहायला गेली, तिथं जाती दंगल उसळली होती। एक जमाव गामाच्या तालमीवर चालून आला होता, हिंदूला बाहेर करा म्हणत होते। गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं माझ्या देहाचे खड्डोळ करा, नंतर हिंदूकडे जावा, आणि एकच्या डावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे। जमाव शांत झाला आणि निघून गेला।
म्हातारपणी अर्धांगवायुजाला पॅरलेस, या भोवतालावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा. त्या हातानं माशी सुद्धा मारता येणं गेली, अशी परिस्थिती गामाची झाली. कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहे. गामाला म्हातारपणी मदत ना भारत सरकारने केली ना पाकिस्तान सरकारने. मदत केली पैलवान झिस्कोने. सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य एवढंच, कुस्ती म्हणजे काही जन्मानोजन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलाडूवरतीने स्वीकारायचं. हारजीत होणार, दोन लढणार, एक पडणार एक पाडणार. कुस्ती खेळ आहे, दोन पायाचा माळा आहे, पण खिलाडूवरतीने सगळं स्वीकारावं लागतं. आज जर समाजाची परिस्थिती बघितली, हे 21वे शतक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. आजही दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टी समोर आहेत. यासाठी फक्त आणि फक्त निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज पैलवान अमित भाऊ पिंगळे, विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान घेतलं. भाऊने कालच म्हणले, अरे अमित हे काय केलंय? मी काय केलं नाही, तुम्ही पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. बस, कारण हा कुस्तीगिरांचा तालुका आहे, मुळशी तालुका. पैलवानांचा तालुका एक मुळशी तालुका. इथूनच खऱ्या अर्थानं कुस्ती एकजूट झाली, कुस्तीला प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली या मुळशी तालुक्यातूनच. म्हणून गेले 11 वर्ष पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी एवढं मोठं मैदान घेतात. आज 25 लाख रुपये खर्च होतोय. एक उदाहरण आहे सर, तुम्हाला सांगतो. राकेश झुंझुनवाल नावाचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेड करणारा माणूस 1990च्या दशकामध्ये 5,000चे शेअर घेतले होते. पुढं त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं शबास, 175 कोटीच्या शबास. अरे बाप रे, ते एखाद्याला लाभतं, पण त्या शेअर मार्केटसाठी किती जणांनी आत्महत्या केल्या ते बी सांगा की जरा. पण जे डुबले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, म्हणजे जाणीवपूर्वक मी बोलतोय. शबास. ज्याला ज्ञान आहे त्यांनीच पैसे शेअर मार्केटमध्ये आणि सिकंदरने कब्जा घेतला उमेश मथुराचा. अशी तुफानी कुस्ती चालू आहे. तगडी कुस्ती. शबास. आणि काही घडू शकतंय, काही घडू शकतंय. सिकंदर शेख पैलवानने कब्जा घेतलेला आहे. घेस्सा मारण्याचा प्रयत्न. उमेश मथुरा सगळे हल्ले थोपवतोय. आर्या पार. कुस्तीमध्ये हो हो घ्यायची घ्यायची. तालुक्याची स्पर्धा पण झाली नाही कधी. मला खरंच खूप खंत आहे या गोष्टीची. आता मला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो. आमचे सहकारी पण सगळे आमच्या सोबत आहेत. तर आम्हाला ह्या वर्षी कुमारचं जे अधिवेशन आहे 2025-26चं, त्याची तुम्ही आम्हाला या ठिकाणी 2025-26ची जबाबदारी आमच्यावरती द्या. आम्ही 100% त्यांचा जेवढे पैलवान खेळतील तेवढ्यांचा राहण्याचा, खाण्याचा, सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांचं पुरेपूर म्हणजे नियोजन आम्ही करण आणि 100% करण्याचा प्रयत्न करण. त्याचबरोबर टाळ्या पाहिजे होत्या अमित भाऊंसाठी. अरे बाप रे वा.
त्या- एक चाक हुकमी डाव सिकंदरचा एक चाक वाहेगुरु 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 बच गए फिर भी पकड़ा गयो आणि एक चाक लावतोय सिकंदर बोलो बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मल्लिकार्जुन महाराज की जय प्रभु सिया रामचंद्र की जय बोलो बजरंग बली की जय धन्यवाद. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे सिकंदरने उमेश मथुराचा. तुफानी कुस्ती आहे, भारत देशातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे. दोन्ही पैलवानांचं फार मोठं नाव आहे. दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत. दोन्ही पैलवान अतिशय कष्टाळू आहेत. गेल्या वर्षी हीच कुस्ती याच ठिकाणी अशीच रंगली मैदानी जंगावर. बापरे हो, जिद्द आणि जिदारी त्याची कुस्ती. बाहेरनं लयजण म्हणते ती धरधर धरधर वडवड वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा तुकावणे जातीचे पाहिजे, वेड्या गवाड्याचे काम नव्हे. कुस्ती सोपी असते तर गल्लीबाळात सगळे सिकंदरच झाली असती. सोपं नाही. पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुरा खाऊन साधू संतावडी रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. करा की टाळ्या जरा. जसा देहाचा तसाच दिलाचाही असावा लागतो. अय बापरे, काय नाही काय नाही झालं. ड्रोन जो होता तो वरती हँग झाला. हा. कुस्तीमध्ये तो ऑपरेटर एवढा तल्लीन झाला त्याला लक्षातच नाही आलं. असं हा, हा. कुस्तीची नशाच तशी आहे हो. हा, काय संध्याकाळी चढतात सकाळी उतरतात पण हे कधीच उतरत नाही म्हणे बरं का, मला माहित नाही. हा बस वा, मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख पैलवानचा, पण उमेश मथुराने ते जाणलेलं आहे. आर्या पार एक चक. वाहेगुरु 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 वाहेगुरु. भाऊ फिरते राव. कुस्ती करा पैलवान. डाव आणि प्रतिडाव चालू आहेत. दोन तुफानी पैलवान लढतायत. अरे बापरे, ठिप्पी लावण्याचा प्रयत्न. अरे बापरे, पैलवान पैलवान पैलवानजी 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 खालून मोठ्या तर्फेने सिकंदर निघाला. शिट्ट्या तेवढ्या मारू नका, माझी विनंती आहे. शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही. कुस्ती करा. हो, आणि अरे बापरे, शाबास. घोट्यातून पटकाडलेला आहे उमेश मथुरा पैलवानने. सिकंदर शेखचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे पैलवान उमेश मथुराचा. आणि घुटना तिथंच दुहेरी पण. ओ, फोटोग्राफर सावध राहा बरं का. हा, 230 किलो वजन आहे. हा, सोपं नाही. दम दोनच अक्षर आहेत, पण कुस्तीतला दम काय असतो हे पैलवानलाच माहिती. इतर दम आपण लय बघितल्यात या, पण कुस्तीतला दम हा पैलवानलाच कळतो आणि पैलवानलाच माहिती असतो. ज्याला खरंच बिंबीच्या देटापासून नेट लागलंय त्यालाच माहिती कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते. बस. अरे बापरे, सुंदर बगलडो. हुकमी कलम असणारा पैलवान सिकंदर म्हणून भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली या सिकंदरने. कलमाशिवाय कुस्ती नाही. इथं वकील साहेब आहेत, वकील साहेब म्हणतील कलमाचं काय लावलं या. शाबास.
हो अचानक नका वसतात हो. ज्याचं ज्याला त्याला कळतंय 25 मिनिटं झालं कुस्ती चालवाय. बरोबर. एखाद दिवशी चुकून लिफ्ट बंद असली आणि जिन्यानं जर 4थ्या मजल्यावर गेला तर बायकोला गलासभर पाणी देताना म्हणतोय 5 मिनिट दम खाऊ दे. हा एवढं सोपं नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळेचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे, त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळते. कळलं का? धरधर वडवड पाडपाड म्हणणारी जरा लक्ष द्या. मशानापर्यंत प्रवासात सगळे बरोबर असतात, तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो. बरोबर. हा त्याच्यामुळं जे काय करायचं ते स्वतःला करा. काय तब्येती आहे? तात्याने सांगितलं 230 किलो वजन आहे. मॅगी खाऊन तब्येती नाही होत. हा. नोंद घ्या, मॅगी खाणारी 5 मिनिट में तयार है. आणि आता तर नवीनच आलंय, जंगली रमी पे आओ ना महाराज. शाबास शाबास शाबास. जंगली रमी पायी लोकांनी जमिनी घालावल्या. हो ओय बापरे! होणारा हा कुस्ती खेळ आहे. शाबास. हो हो हो. आणि अरे बापरे हो, सिकंदरने कब्जा घेतला. भाऊ शाबास. टाळ्या करायला काय अडचण नसावी. कौतुक जोरात आहे. टाळ्या करा. हे कौतुक आणि कसब आहे. अमित भाऊंनी ते साधलेलं आहे. पुढच्या वर्षी एक तप सर. पूर्ण होत आहे. सर 2 मिनिटं विद्यमान आमदार शंकरभाऊ बोलतील. थांबा जरा. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली 11 वर्षे सातत्याने या ठिकाणी स्पर्धा होत असताना आपण मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती, परंतु या सर्व आमच्या पैलवान मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी, अनेक मैदाने या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रोवलं त्याचा वटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगती पैलवानांनी आणि संघांनी केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कुस्तीगीर काही मग एकमेकाचे कुणाच्या ना कुणाच्या मागे उभं राहत असतात. आम्हीच कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खिशात किती आहे त्यापेक्षा दान पाहिजे, द्यायची दान आपण पाहतोय. त्यांनी कुस्ती फक्त या ठिकाणी ही स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या घरातला पैलवान कोणी करू शकतं, परंतु बाहेरच्या पैलवानाला मोठं करण्याचं धाडस आणि जिद्द ही अमितने दाखवली. त्याचं कौतुक केलं पाहिजे. हो, म्हणून तेच सांगतोय की एका पैलवानाचा खर्च अमित करतोय. हे असं मोठं मन असणारी माणसं कमी आहेत, त्यामध्ये अमितचं नाव येतं. त्याचं खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस या सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी 3-4 मेळावे घेतले. सर्व कुस्ती शौकीनांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज मी आमदार म्हणून येत असताना मलाही आनंद वाटतो. जिमवर आलेले आहे सर, तालमी कमी व्हायला लागल्यात, जिम वाढायला लागल्यात, परंतु ठीक आहे, शेवट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं. जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ओ अरे बाप रे, बा 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 बा. सिकंदर से ओ सिकंदर शेख विजयला. हो 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 हो. म्युझिक वाले, म्युझिक म्युझिक म्युझिक. 5, 4, 3,
2, I can feel it.